नमो आदेश. मित्रांनो, गुरुमंत्र हा उच्चारण्यासाठी नसतो, तो जगण्यासाठी असतो. अनेक लोक मंत्र घेतात, पण साधना पुढे जात नाही, कारण ते काही मूलभूत नियम पाळत नाहीत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुमंत्र साधनेचे अत्यंत 5 महत्त्वाचे नियम शांतपणे आणि सखोल समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, नियम 1. गुरुमंत्र म्हणजे शब्दाचा समूह नाही, तो गुरुकृपेचा ठेवा आहे. जो मंत्र गुरुने दिला तो ओठावर नाही, तो हृदयात आणि श्वासात ठेवायचा असतो. गुरुमंत्र कोणालाही सांगू नये, उच्चार करून दाखवू नये, कारण मंत्र उघड झाला की त्याची शक्ती हळूहळू कमी होते. नियम 2. गुरुमंत्र साधना ही मनाच्या शिस्तीवर उभी असते. पहाटेचा वेळ ब्रह्ममुहूर्त हा जपासाठी सर्वात श्रेष्ठ काळ आहे. जर ते शक्य नसेल तर रोज एकाच ठराविक वेळेला शांत वातावरणात जप करावा. वेळ ठरली की मन आपोआप शांत व्हायला शिकतं. नियम 3. जप करताना शरीर आणि दिशा यांचा मोठा प्रभाव असतो. चटई किंवा गोधडीवर बसून जप करा. झोपेत किंवा पलंगावर बसून जप नको. पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. पाठ सरळ, मान सरळ, डोळे अर्धवट बंद अशी स्थिती ठेवली की मंत्र अंतर्मनात खोलवर जातो. नियम 4. गुरुमंत्रासाठी रुद्राक्ष किंवा स्फटिक माळ वापरावी. माळ उजव्या हाताने फिरवावी. अंगठा आणि मधल्या बोटाने तर्जनी वापरू नये. 108 जप पूर्ण झाल्यावर माळ उलटी फिरवावी आणि माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. नियम 5. मित्रांनो, आज जप उद्या नाही असं चालत नाही. किमान एक माळ रोज एकही दिवस न चुकवता. कमी जप चालेल, पण रोजचा जप हवाच. सातत्य असेल तरच गुरुकृपा स्थिर होते. मित्रांनो, गुरुमंत्र ही शर्यत नाही, ती श्रद्धेची आणि संयमाची वाट आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन विषयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश, अलख निरंजन.